द ट्रेडिंग चेन काय असते हे पहिल्यांदा समजून घेऊयात. समजा आपण एखादी वस्तू विकत घेतली, समजा मला हा पेन विकत घ्यायचा आहे. हा पेन माझ्यापर्यंत येण्यासाठी या पेनला किती स्टेप्स पार करावे लागणार आहेत? सगळ्यात पहिल्यांदा हा पेन कोण बनवणार आहे? तर हा पेन मॅन्युफॅक्चरर बनवणार आहे. समजा ह्याची XYZ कंपनी आहे, तो मॅन्युफॅक्चरर हा पेन बनवतोय, हा पेन तो पाठवतोय होलसेलर किंवा डिस्ट्रीब्युटरला. म्हणजे हा पेन समजा दिल्लीमध्ये बनला, तर दिल्लीतून डायरेक्ट माझ्या घरी तो येणार नाही आहे. तिथून तो येणार महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी होलसेलरकडं. त्या होलसेलरकडून ज्या शॉपमधून मी विकत घेणार आहे, रिटेलर ज्याला आपण म्हणतो, तिथे तो येईल आणि ॲट द एंड तो कन्झ्युमरकडे येणार आहे. ही झाली चेन. आता GST यामध्ये कसा फाइंड आउट होतो किंवा ही गोष्ट अशी का बनवली गेली? बघा, पूर्वी असं व्हायचं GST येण्याच्या आधी की एखादी वस्तू आहे ते सांगायची, सर हा पेन आहे समजा 100 रुपयाला, तर हा 100 रुपयाचा आहे, याला वॅट लागेल. वॅट म्हणजे व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. हा असायचा त्यावेळी आय थिंक 12%. तर 12% वॅट याला लागेल, म्हणजे हा पेन तुम्हाला मिळेल 112 रुपीजला. किंवा एखादी मोठी वस्तू आहे, काहीतरी 5,000 रुपयाची वस्तू आहे, मग त्याच्यावरती जर तुम्हाला टॅक्स 12% लागला तर तो 600 रुपीजपर्यंत जातो. मग त्यामध्ये एक पळवाट अशी काढायची की मग ठीक आहे, बिल नका देऊ आम्हाला, कारण बिल दिलं तर टॅक्स लावावं लागेल, बिल नाही दिलं तर टॅक्स लावायची गरज नाही. मग काय व्हायचं, यामध्ये गव्हर्नमेंटचा लॉस व्हायचा की वस्तू तो विकणार आहे, त्याला त्याचं प्रॉफिट मिळणार आहे, मला माझी वस्तू मिळणार आहे, पण त्याच्या इन बिटवीन जो टॅक्स गव्हर्नमेंटला मिळणं एक्सपेक्टेड आहे तो मिळत नव्हता. मग हे या ट्रेडिंग चेनमधून त्यांनी एलिमिनेट केलं. म्हणजे काय बघा, एक एक्झाम्पल देतो. समजा मॅन्युफॅक्चररनी हा पेन विकायचा आहे मॅन्युफॅक्चररला. समजा मॅन्युफॅक्चररनी हा पेन बनवलेला आहे, 5% हा समजा टॅक्स थ्रू आउट प्रत्येकाला या पेनवरती भरावा लागणार आहे. ओके, समजा मॅन्युफॅक्चररनी हा पेन बनवला आणि त्यांनी जी प्राईज या पेनची लावली आहे ती आहे 100 रुपीज. ओके, मग हा मॅन्युफॅक्चरर जेव्हा डिस्ट्रीब्युटरला हा पेन विकणार आहे त्यावेळी ह्या मॅन्युफॅक्चररकडून डिस्ट्रीब्युटरकडे जाताना याच्यावरती 5% म्हणजे 5 रुपये 5 रुपीज हा टॅक्स बसणार आहे, जो की मॅन्युफॅक्चरर भरणार आहे, जो मॅन्युफॅक्चररला भरणं एक्सपेक्टेड आहे. आता होलसेलरकडे आला, होलसेलरने किती अमाऊंट दिली हो या पेनला? होलसेलरने दिली 105 रुपीज. 105 रुपीजमध्ये त्यांनी विकत घेतले. आता त्याला हा पेन पाठवायचा आहे रिटेलरला. मग रिटेलरला त्यांनी काय सांगितलं की बाबा ह्या पेनची किंमत तुझ्यासाठी आहे 150 रुपये, 150 रुपीजला हा पेन तुला मिळेल. ओके, मग 115ला रिटेलर रेडी झाला. रिटेलरला त्या 150 रुपीजवरती किती टक्के टॅक्स भरावा लागणार आहे? पुन्हा 5% टॅक्स भरावा लागणार आहे. किती टॅक्स होईल तो होणार आहे 7.5 रुपीज. ओके, 7.5 रुपीज रिटेलर टॅक्स भरणार. आता रिटेलरनी कन्झ्युमरला देताना हा पेन समजा दिला 200 रुपीजला, म्हणजे ह्याने देताना दिले होते 150 प्लस 7.5, वरचे जे काय अमाऊंट राहते 43.42.5 समथिंग, ही अमाऊंट रिटेलरचं प्रॉफिट झालं. आता रिटेलर विकताना 200नी जर विकतोय कन्झ्युमरला, तर त्या 200 वरती सुद्धा रिटेलरला 5% टॅक्स गव्हर्नमेंटला द्यायचा आहे. म्हणजे 200चा 5%, म्हणजे हे किती झाले ₹10. म्हणजे कन्झ्युमरला टोटल ही वस्तू किती रुपयाला मिळणार आहे? 210 रुपीजला. ओके, हे चला, हे तर आपल्याला समजलं. आता यामध्ये टॅक्स कॅल्क्युलेशन कसं आहे? समजा धरून चाला की रिटेलर आहे, शॉपकीपर आहे, मी कन्झ्युमर आहे, मी त्याला म्हटलं 210 रुपये नको, एक काम करा, तुम्ही मला बिल देऊ नका आणि हे 10 रुपये माझे कॅन्सल करा टॅक्सचे. मला टॅक्सचं बिल नको, मला पेनच पाहिजे, फक्त 200 रुपीजला द्या. याला आता रिटेलर हो म्हणणार नाही. तो का होणार नाही? कारण रिटेलरने ऑलरेडी 7.5 रुपये भरला ना टॅक्स. त्यातला टॅक्स 7.5 रुपये 10 रुपयापैकी रिटेलरने ऑलरेडी भरलेला आहे. फायनल प्राईस किती आहे कन्झ्युमरसाठी? MRP किती आहे किंवा MRPच्या आधीची टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे? 200 रुपीज. 200 रुपीज टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. गव्हर्नमेंटला याच्यावरती 5%, म्हणजे किती टॅक्स मिळाला पाहिजे? 10 रुपीज टॅक्स या गव्हर्नमेंटला मिळाला पाहिजे. आता आपल्याला काय दिसतंय, इथं 5 रुपीज झाला, इथं 7.5 झाला, इथं 10 रुपीज झाला. टॅक्स तर एक्स्ट्रा गेला आहे, टॅक्स एक्स्ट्रा गेलेला नाही आहे. यालाच म्हणतात GST इन ट्रेडिंग चेन. बघा काय आता यामध्ये मॅन्युफॅक्चररनी भरताना टॅक्स भरला 5 रुपीज. ओके, त्यांनी विकला होलसेलरला 150 रुपीजला विकला, म्हणजे जे काय 100 रुपीजला विकला, 100 नंतर हा पुढे 150 रुपीजला विकतोय. आता मॅन्युफॅक्चररला 100 रुपीज मिळाले, मॅन्युफॅक्चररनी 5 रुपीज ह्याच्याकडून कलेक्ट केले. हे 5 रुपीज आणि 100 रुपीज हे त्याच्या मिळाले. हे 5 रुपीज तो कोणाला देणार आहे? तो सेंट्रल गव्हर्नमेंटला किंवा जे काही स्टेट गव्हर्नमेंट वगैरे आहे त्याला तो देणार GST, आणि त्यामध्ये मग 2.5 SGST, 2.5 स्टेट GST. होलसेलर 150 रुपीजला ती वस्तू विकतोय, त्याच्यावरती त्याला टॅक्स किती भरावा लागतोय? 7.5. म्हणजे हा टॅक्स तो कुणाला देणार आहे? गव्हर्नमेंटला देणार आहे. म्हणजे बघा, होलसेलरनी 5 रुपीज मॅन्युफॅक्चररकडे दिले टॅक्सचे आणि त्यांनी 7.5 रुपीज गव्हर्नमेंटला पण भरले.
म्हणजे होलसेलरला आता डबल टॅक्स बसला का? नाही. मग आता 7.5 रुपीज जे आहे, या 7.5 रुपीजमधून ऑलरेडी तुम्ही 5 रुपीज टॅक्स दिलेला आहे, तर तो टॅक्स यातून मायनस केला जातो. म्हणजे आता या स्टेजला पेनवर किती टॅक्स चालू आहे? 7.5 रुपीज टॅक्स गव्हर्नमेंटला मिळाला पाहिजे या स्टेजला. तर हा जो 7.5 आहे, या 7.5 पैकी 5 रुपये त्याला मॅन्युफॅक्चरर देणार आणि 2.5 रुपीज त्याला होलसेलर देणार. गव्हर्नमेंटला पैसा मिळताना एकाकडून मिळणार नाही, त्याला याच्याकडून आणि याच्याकडून वेगवेगळे पैसे मिळणार. आता इथून पुढे आलं रिटेलर. आता रिटेलरने ऑलरेडी 7.5 रुपीज याला दिलेत. त्या 7.5 पैकी 5 रुपये जे याचे होते, जे त्यांनी मॅन्युफॅक्चररला दिलेले, ते त्याला माघारी मिळाले. ओके, 2.5 हे फक्त तो गव्हर्नमेंटला भरणार आहे. ओके, यानंतर आता रिटेलरकडे आला. रिटेलरना 200 रुपीजनी त्यांनी हे विकलं. रिटेलरकडे जमा झालेला टॅक्स किती आहे? 10 रुपीज. त्यांनी ऑलरेडी 7.5 रुपीज त्यातले भरलेले आहेत रिटेलरने. कोणाकडं? होलसेलरकडे भरलेले आहेत. म्हणजे आता रिटेलर किती अमाऊंट ह्यातली फक्त भरणार? रिटेलर फक्त भरणार आहे 2.5 रुपीज. मग हे 2.5, हे 2.5 आणि हे 5 टोटल किती झाले? टोटल झाले 10 रुपीज. जो टोटल टॅक्स आहे हा असा कलेक्ट केला जातो. आता मगाचा जो क्वेश्चन होता, मी रिटेलरला म्हणलं की मला तुम्ही बिल देऊ नका. बिल देऊ नका म्हटल्यानंतर हे जे 10 रुपीज त्याला मिळणार आहेत, हे मिळणार नाहीत माझ्याकडून, कारण मी टॅक्स बिल घेणार नाही आहे, मी टॅक्सची अमाऊंट पण देणार नाही. मग हे जर मी 10 रुपये त्याला दिलेच नाहीत, तर त्याचे जे 7.5 रुपये त्यांनी ऑलरेडी भरलेले होते ते त्याला माघारी कसे मिळणार? कारण या 10 रुपयापैकी 7.5 त्याचे त्याला माघारी मिळत आहेत. गेटिंग इट? आणि 2.5 त्याला गव्हर्नमेंटला भरायचे आहेत. मी जर बिल दिलं नाही तर हे 10 रुपीज मी वाचवतोय. लॉस गव्हर्नमेंटचा होतोय का? लॉस गव्हर्नमेंटचा होत नाही. लॉस कोणाचा होणार आहे? लॉस या व्यक्तीचा होणार आहे. किती रुपयाचा लॉस होणार आहे? जेवढा टॅक्स त्यांनी ऑलरेडी भरलेला होता तेवढा. ही आहे सिस्टीम जीएसटीची. मग आता या जीएसटीमध्ये ही जी चेन फॉर्म होते, या चेनमध्ये प्रत्येक जणाला जे आहे जीएसटीचा रिटर्न भरावा लागतो. प्रत्येकाला जीएसटी भरावा लागतो. यामध्ये जेव्हा तुम्ही एखादी वस्तू विकत घेता, त्या विकत घेतलेल्या वस्तूवरती ऑलरेडी जर काही टॅक्स भरलेला असेल, जसं होलसेलर आहे, होलसेलरने जी वस्तू विकत घेतली त्या वस्तूवरती ऑलरेडी टॅक्स किती भरलेला आहे? तर त्याच्यावरती बाबा 5 रुपीज टॅक्स ऑलरेडी भरलेला आहे. म्हणजे ती वस्तू होलसेलरकडे येताना, इनपुट होताना टॅक्स किती ऑलरेडी? 5 रुपीज आहे. ह्याचा अर्थ हा जो 5 रुपीज आहे याला आपण एक नाव देतो इनपुट टॅक्स क्रेडिट, ITC. इनपुट, जेव्हा ती वस्तू तुझ्या गोडाऊनमध्ये येते तेव्हा तू टॅक्स भरून ती वस्तू घेतोय, त्यावेळी त्याला म्हणतो आपण इनपुट टॅक्स क्रेडिट. जेव्हा ती वस्तू तुम्ही विकताय कोणाला तरी, होलसेलर ते विकतोय रिटेलरला, ते विकताना तू काहीतरी त्याकडून टॅक्स भरतोय. किती भरतोय बाबा? 7.5 रुपीज. हा जो आउटपुट जातानाचा जो टॅक्स आहे याला आपण म्हणतो आउटपुट टॅक्स. याला क्रेडिट म्हणायचं नाही, फक्त आउटपुट टॅक्स. इनपुट टॅक्स क्रेडिट इज व्हेन द गुड्स आर कमिंग इन युअर गोडाऊन. आउटपुट टॅक्स इज व्हेन दे आर गोइंग आउट ऑफ युअर शॉप ऑर युअर गोडाऊन. मग आता या दोन्हीमध्ये आउटपुट टॅक्स आहे, यातून जर मी इनपुट टॅक्स क्रेडिट मायनस केला तर मला काय मिळते? मला मिळेल टॅक्स लायबिलिटी. मला मिळेल माझी टॅक्स लायबिलिटी. मी समजा होलसेलर आहे, मी वस्तू घेतली 100 रुपीजला, त्यावरती 5 रुपीज मी दिले त्याला, तो झाला माझा ITC. विकताना मी 7.5 रुपीज कलेक्ट केले, तो झाला माझा आउटपुट टॅक्स. पण गव्हर्नमेंटला त्यातले मी किती देणार? तर आउटपुट टॅक्स मायनस ITC. 7.5 मायनस 5 ITC असणार आहे माझा 2.5. ही माझी लायबिलिटी, म्हणजे माझी जबाबदारी आहे. जर हा टॅक्स मी भरला नाही तर केस माझ्यावरती होणार. याच्यामुळं प्रत्येक स्टेजला हे जे आहे GST रिटर्न भरला जातो आणि GSTनुसार गव्हर्नमेंटला त्या व्हॅल्यू, त्या जे काही टॅक्सेस आहेत हे प्रॉपरली मिळायला सुरुवात होते. तेव्हापासून गव्हर्नमेंटचं जे इन्कम आहे हे फेअर झालेलं आहे आणि ते प्रॉपरली गव्हर्नमेंटला मिळते. ही आहे पूर्ण चेन. ओके, एक शॉर्टमध्ये समराईज सांगतो तुम्हाला. लक्षात काय ठेवायचं? जेव्हा एखादी गोष्ट इकडून इकडे येते तेव्हा काहीतरी टॅक्स भरून तू येते, त्यावेळी ते असणार आहे ITC. इथून हा इथं विकतोय तर बाहेर जाताना त्याला जो असणार आहे त्याला आपण म्हणणार आहे इनपुट टॅक्स. आता बघा, याचा जो इनपुट टॅक्स असेल होलसेलरचा, याचा जो आउटपुट टॅक्स असेल तोच याचा काय असणार आहे? तोच याचा ITC असणार आहे, तोच याचा इनपुट टॅक्स रेट असणार आहे. मॅन्युफॅक्चररला इनपुट टॅक्स असणार आहे का? तर नाही. का नाही? कारण त्यांनी सुरुवात केलेली आहे, त्याच्या आधी त्यांनी कोणाकडून विकत घेतलेलं नाही आहे. ITC, त्यानंतर आउटपुट टॅक्स. ह्याचा आउटपुट टॅक्स हा पुढच्याचा ITC असणार आहे आणि याच्यानंतर असणार आहे आउटपुट टॅक्स. आता हा जो आउटपुट टॅक्स आहे याला आपण याचा ITC म्हणणार का? ते पण नाही म्हणणार. कंझ्युमर काय कोणाला विकणार नाही आहे. कंझ्युमर कोण असतो? जो सगळ्यात लास्ट असतो, जो व्यक्ती जी वस्तू कंझ्युम करतो, यूज करतो, तो ती विकू शकत नाही.
ओके, तर त्यामुळे त्याला तो टॅक्स भरायची गरज नसते. सो ITC आणि आउटपुट टॅक्समधून ITC मायनस करा, तुम्हाला काय मिळतं, तुम्हाला मिळतो तुमची टॅक्स लायबिलिटी किंवा GST लायबिलिटी. ओके, टॅक्स लायबिलिटी अशी कॅल्क्युलेट केली जाते आणि प्रत्येकाचे मग जे रिटर्न्स आहेत ते मिळतात. आता यामध्ये अजून एक आहे, तुम्ही मॅन्युफॅक्चरर आहात, समजा मॅन्युफॅक्चररमध्ये मी हा पेन बनवतोय, या पेनसाठी मला काय काय लागणार आहे, या पेनसाठी समजा मला आतलं काहीतरी सर्किट लागेल, या पेनसाठी मला प्लास्टिक लागेल, ब्लॅक कलरमध्ये रंगवायचे मला ब्लॅक कलर लागेल, हे रबर मला लागणार आहे. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या मी परचेस करणार मॅन्युफॅक्चर करताना. म्हणजे मी पेंट परचेस केला, ओके, त्यानंतर मी प्लास्टिक परचेस केलं, मी सर्किट परचेस केलं, बऱ्याचशा गोष्टी मी परचेस केल्या, सगळ्यावरती मिळून धरून चाला की मी ऑलरेडी ₹2 टॅक्स भरलेला आहे, सगळ्यावरती मी ऑलरेडी ₹2 टॅक्स भरलेला आहे. मग हा माझा इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणून काउंट केला जातो, कारण तो मी ऑलरेडी गव्हर्नमेंटला दिलेला आहे. मग यातून हा जो काय माझा लायबिलिटी असेल ₹5 ही यातून हा मायनस केला जातो. मग मला ₹2 जर मी ऑलरेडी भरलेला आहे तर मला राहिलेले फक्त ₹3 भरावे लागतील. ओके, इनपुट टॅक्स क्रेडिट आउटपुट टॅक्सची ही कन्सेप्ट आहे. सो टू समराईज, इनपुट टॅक्स क्रेडिटमध्ये काय आहे तर वेन ट्रेडर पेज GST ॲट द टाइम ऑफ परचेस, तुम्ही परचेस करताना जो टॅक्स भरताय तो असणार आहे इनपुट टॅक्स क्रेडिट. जेव्हा तुम्ही सेलच्या वेळी जो टॅक्स कलेक्ट करताय तो असणार आहे आउटपुट टॅक्स. म्हणजे आउटपुट टॅक्स हा तुम्ही कलेक्ट करणार आहे, तो होलसेलर किंवा रिटेलर कलेक्ट करणार आहे. इनपुट टॅक्स तो पे करणार आहे. उलटा आहे, याला कन्फ्यूज होऊ नका. ज्यावेळी वस्तू इन होते तुमच्या शॉपमध्ये तेव्हा तो इनपुट टॅक्स असतो असं लक्षात ठेवा, सिम्पल. ॲट द टाइम ऑफ पेइंग GST, मग त्यामध्ये इनपुट टॅक्स जो आहे हा आउटपुट टॅक्समधून मायनस केला जातो. सो पेएबल GST टॅक्स लायबिलिटी किती असेल तुमची, आउटपुट टॅक्स मायनस ITC. आता अजून एक कन्सेप्ट आहे, मगाशी सांगितलं होतं आधीच्या पार्टमध्ये की IGST म्हणजे काय, इंटिग्रेटेड GST. आपण बघितले दोन, CGST बघितला, SGST बघितला. म्हणजे मी महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये एखादी वस्तू बनवली आणि ती साताऱ्यामध्ये विकली, दोन्ही महाराष्ट्रामध्ये आहेत, तर यामध्ये जो टॅक्स SGST कलेक्ट होणार आहे गव्हर्नमेंटला तर एनिवे मिळणारच आहे, इंडियन गव्हर्नमेंटला, महाराष्ट्र सेंट्रल गव्हर्नमेंटला. पण हा जो स्टेटचा टॅक्स आहे हा कुठल्या राज्याला मिळणार आहे हो, हा महाराष्ट्राला मिळणार. ओके, हा महाराष्ट्राला मिळणार. आता समजा मी वस्तू बनवली आहे मुंबईमध्ये आणि ती विकली मी समजा हैदराबादमध्ये, तेलंगणामध्ये. म्हणजे आता स्टेट चेंज झालं. मग स्टेट जर चेंज झालं तर त्यामध्ये स्टेट GST आपण घेऊ शकत नाही, स्टेटमध्ये भांडणं लागतील, तुम्हाला घ्यायचा का आम्हाला घ्यायचा. मग यावेळी काय केलं जातं, यावेळी एक इंटरस्टेटसाठी वेगळा GST घेतला जातो, त्याला म्हणलं जातं इंटिग्रेटेड GST, IGST. मग IGST काय कन्सेप्ट आहे तर IGST वेन इट टेक्स प्लेस बिटवीन 2 or more स्टेट्स, 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्टेटमध्ये पण हे होऊ शकतं. म्हणजे काय, दिल्लीमध्ये वस्तू बनली, दिल्लीमधून ही वस्तू आली गुजरातमध्ये, होलसेलर गुजरातमध्ये आहे, गुजरातमधून ही आली रिटेलरकडं मुंबईमध्ये. मग यामध्ये दिल्लीचं स्टेट वेगळं, गुजरात स्टेट वेगळं आणि मुंबई वेगळं. तर इंटरस्टेट 2 or more स्टेट पण असू शकतात. मग त्यावेळी हा GST कुणी, तुम्ही भांडायचं नाही राज्यांनी, कोण कलेक्ट करणार तर हा कलेक्ट करणार सेंट्रल गव्हर्नमेंट. मग त्याला म्हटलं जातं IGST. मग IGST सेंट्रल गव्हर्नमेंट करणार, त्यानंतर जे काय रिटर्न्स येतील सगळं व्हेरीफाय केलं जाणार आणि त्या राज्याला त्यांचा वाटा, त्यातला शेअर जो आहे तो दिला जाणार. इट इज पेड टू सेंट्रल गव्हर्नमेंट. सो IGSTचा आहे फर्स्ट प्रेफरन्स कोणाला दिला जातो, liability to pay the liability of IGST, then CGST and remaining amount can be utilized for SGST. म्हणजे जेवढं तुम्हाला IGST म्हणजे जे काय टॅक्स तुम्ही कलेक्ट केला आहे, तुमची जी लायबिलिटी आहे त्यातली मॅक्झिमम लायबिलिटी पहिल्यांदा IGST क्लिअर करा, मग SGST क्लिअर करा, CGST क्लिअर करा आणि सगळ्यात शेवटी SGST क्लिअर करा. अशा प्रकारे तुमचे जे टॅक्स आहेत ते कलेक्ट केले जातात गव्हर्नमेंटकडून. ओके, मग GST आहे ज्यांचा ॲन्युअल टर्नओव्हर 20 लाख ते 1.5 करोड आहे त्यांना CGST आणि SGST यांना काहीतरी स्पेशल रेट्स जे आहेत ते दिले जातात. आता बघा, या बेसिसवरती पहिला क्वेश्चन आहे, काय आहे, चेतना स्टोअर पेड टोटल GST ऑफ 1,05,000 रुपीज. एवढा GST चेतना स्टोअरनी पे केला ॲट द टाइम ऑफ परचेस अँड कलेक्टेड GST ऑफ 1,22,500. समजा चेतना स्टोअरनी काहीतरी वस्तू आणल्या, 100 स्टूल्स आणले, त्याची समजा व्हॅल्यू काहीतरी एवढी झाली आणि त्याच्यावरती टॅक्स जो आहे तो त्यांनी एवढा दिला. ओके, एवढा होणार नाही ॲक्च्युली स्टूलवरती टॅक्स, कुठल्याही वस्तू आणल्या त्यावरती त्यांनी जो GST भरला विकत घेताना तो एवढा आहे. आणि कलेक्टेड किती कलेक्ट केला त्यांनी कस्टमरकडून विकताना, 1,22,500 ॲट द टाइम ऑफ सेल ड्युरिंग 1 जुलै टू 31 जुलै. फाइंड द GST पेएबल बाय चेतना स्टोअर. आता GST पेएबल काय आहे, त्यांनी परचेस करताना किती पे केला, याला तुम्ही काय म्हणणार, याला आपण म्हणणार ITC.
कारण त्या ज्या वस्तू आहेत ह्या त्यांच्या शॉपमध्ये इन झाल्यात, इनपुट झाल्यात, म्हणून हा आहे इनपुट टॅक्स क्रेडिट. दुसरा, विकताना, सेल करताना तुम्ही जे देताय याला आपण काय म्हणतो, याला आपण म्हणतो आउटपुट टॅक्स, याला आपण म्हणतो आउटपुट टॅक्स. दुसरी गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी अजून एक ट्रिक सांगतो तुम्हाला, दोन्ही टॅक्सपैकी जी व्हॅल्यू मोठी असेल, मोर इज आउटपुट टॅक्स, जी व्हॅल्यू छोटी असेल, लेस असेल, लहान असेल, त्याला आपण म्हणणार आहे ITC. हे लक्षात ठेवा, ITC हा कमी आउटपुट टॅक्सपेक्षा नेहमी कमी असतो, कारण तुम्ही सेल करताना ऑब्व्हियसली गोष्टी ज्या आहेत त्या विथ प्रॉफिट शेअर करणार आहे, तुमची परचेस व्हॅल्यूपेक्षा तुमची सेलिंग प्राईस जी आहे ती जास्त असणार आहे. त्यामुळं पहिला सगळ्यात मोठा जो बिग व्हॅल्यू असेल ती कुठली असेल, ती आउटपुटची असेल. छोटी व्हॅल्यू जी असणार आहे ती इनपुट टॅक्स क्रेडिटची असेल. ओके, सो मग कसं कॅल्क्युलेट करतो आपण, सिंपल आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला, GST पेएबल हाऊ मच इट इज, आउटपुट टॅक्स मायनस ITC, मोठ्या व्हॅल्यूतून लहान व्हॅल्यू मायनस करा, 22,000. म्हणजे त्यांनी जरी 1,05,500 रुपये भरलेले आहेत, त्यांना ते 1,05,000 रुपये प्लस वरचे 22,000 एक्स्ट्रा कलेक्ट होणार आहेत सेलिंगमधून, आणि हे सेलिंगमधून कलेक्ट झाल्यानंतर तुमचे 1,00,000 रुपये तुम्हाला माघारी मिळणार. बघा, गव्हर्नमेंट यामध्ये काही रिस्क घेत नाही आहे. तुम्ही 100 गोष्टी समजा आणल्यात, समजा मोबाईल आहेत, 100 मोबाईल तुम्ही परचेस केले, 100 मोबाईलनुसार 100 मोबाईलचे जेवढा टॅक्स होतोय तो आम्हाला आधी द्या. तो जर नाही खपला तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे, आणि जर ते मोबाईल सेल झाले, सगळे संपले, तर जो काही टॅक्स कलेक्ट होईल त्यातले पण आमचे 22,000 रुपये तुम्ही आम्हाला द्यायचे. हे नाही दिले तर तुम्हाला आम्ही दंड करू, तुम्हाला आम्ही शिक्षा करू. सो एक खूप प्रॉपर पद्धतीने या सगळ्या गोष्टी बसवल्यात जेणेकरून टॅक्स चोरी होऊ नये. पुढचं बघा, Amir Enterprise purchased chocolate sauce bottles and paid GST of 3,800. He sold those bottles to Akbari Brothers and collected GST of 4,100. पहिल्यांदा अमीर एंटरप्राइज आहे, त्यांनी काहीतरी विकत घेतलं, काहीतरी विकलं, म्हणजे हा त्याचा झाला ITC आणि हा झाला त्याचा आउटपुट टॅक्स. त्यानंतर अकबारीने काय केलं, मयांक फूड कॉर्नर परचेज दिस बॉटल्स फ्रॉम अकबारी ब्रदर्स अँड पेड GST ऑफ 4,500. म्हणजे याचा जो आउटपुट टॅक्स आहे हा अकबारी ब्रदर्ससाठी काय असणार आहे, हा असणार आहे त्यांचा ITC आणि हा असणार आहे त्यांचा आउटपुट टॅक्स. येते लक्षात. फाइंड द अमाऊंट ऑफ GST पेएबल ॲट एव्हरी स्टेज ऑफ ट्रेडिंग अँड हेन्स फाइंड पेएबल CGST अँड SGST. दोन्ही आपल्याला फाइंड आउट करायचे, 1 बाय 1 करायचं. आता चेन कशी फॉर्म झाली आहे बघा, हे तुम्ही एक्झाममध्ये पण ड्रॉ करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पहिली चेन काय आहे, कोण आहे पहिला, आमिर एंटरप्राइजेस आहेत. आमिरकडून हे जाते कोणाकडे, हे जाते अकबारी यांच्याकडे. अकबारींकडून कुठे जाते, मयांक, हा त्याला परचेस करतोय. ही चेन आहे. आता यामध्ये प्रत्येकाचे टॅक्सेस किती किती आहेत. पहिल्यांदा आमिरनी परचेस केलं आणि त्यामध्ये त्यांनी मॅन्युफॅक्चररकडून किंवा कोणाकडूनही परचेस केलं, त्यावेळी त्यांनी GST किती भरला आहे, 3,800. म्हणजे 3,800 हा याचा काय झाला, हा याचा झाला ITC आमिर एंटरप्राइजेसचा. त्यांनी तो सेल केला, त्याच्या दुकानातून त्या गोष्टी बाहेर गेल्या, बॉटल्स अकबारीकडे गेल्या, त्यावेळी त्यांनी कलेक्ट किती केला GST, तर या ठिकाणी त्यांनी कलेक्ट केला 4,100. म्हणजे आमिर एंटरप्राइजेससाठी हा काय झाला, हा झाला आउटपुट टॅक्स. ओके, पर्पल कलरचं जे काय आहे ते आमिरसाठी. आता समजा नेक्स्ट आहे अकबारी. अकबारींसाठी आपण समजा दुसरा कलर यूज करूयात. मग आता अकबारींनी जेव्हा ही वस्तू अकबारींकडे आली त्यावेळी त्याची व्हॅल्यू काय आहे, टॅक्स त्यांनी किती पे केला आहे, 4,100. यांनी सेल करताना कलेक्ट केला, कोणाकडून कलेक्ट करणार आहेत ते, अकबारींकडून कलेक्ट करणार आहेत. अकबारींनी हा जो टॅक्स आहे हा पे केला, म्हणजे अकबारींसाठी हा काय असणार आहे, हा असणार आहे इनपुट टॅक्स क्रेडिट. याचा आउटपुट टॅक्स क्रेडिट म्हणजेच याचा इनपुट टॅक्स क्रेडिट असणार आहे 4,100. आता त्यांनी मयांक फूड कॉर्नरला विकला आणि पेड GST ऑफ 4,500. म्हणजे इथे 4,500 हा काय झाला, हा झाला आउटपुट टॅक्स. कोणासाठी, अकबारींसाठी. हा 4,500 मयांकसाठी काय असणार आहे, ITC असणार आहे. येते लक्षात. ITC आउटपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स हा पुढच्याचा ITC असणार आहे. त्यांनी विकलं तो झाला आउटपुट टॅक्स अँड सो ऑन. अशी ही चेन पूर्ण फॉर्म होते. आता यामध्ये आपले जे सोल्युशन आहेत, या सोल्युशनमध्ये तुम्हाला प्रत्येक स्टेजसाठी वेगळं कॅल्क्युलेशन करावं लागतं. पहिल्या कॅल्क्युलेशनमध्ये आउटपुट टॅक्स एवढा आहे, इनपुट टॅक्स एवढा आहे, ITC जो इनपुट आहे तो आपण आउटपुटमधून मायनस केल्यानंतर आपल्याला काय मिळते, टॅक्स लायबिलिटी म्हणजे GST मिळतो. म्हणजे आमिर एंटरप्राइजसाठी GST पेएबलसाठी हा फॉर्म्युला तुम्ही लिहाल, आउटपुट टॅक्स मायनस ITC, व्हॅल्यू पुट करा, आन्सर काढा GSTचं. GSTच्या हाफ काय असतो,
जी एस टीच्या हाफ असतो CGST अँड SGST. म्हणजे किती झाला तो झाला 150 रुपीज. म्हणजे याचा GST पेएबल किती आहे? GST पेएबल आहे 300 पैकी 150 जाणार आहे स्टेटला, 150 जाणार आहेत सेंट्रलला. ही जी चेन आहे ही तुम्ही एक्झाममध्ये पण ड्रॉ करू शकता. इट लुक्स बेटर. आता त्यानंतर अकबारीचं मग काय होईल? असं जर मी अकबारीचं कॅल्क्युलेट केलं तर 4500 मधून मला 4100 मायनस करावे लागतील. किती येणार आहे? तो 400 येणार आहे GST. SGST किती आहे? SGST आणि CGST हा किती होणार आहे? मग हा होणार आहे दोन्ही सुद्धा 200 रुपीज. ओके. आणि तिथून मग मयांक किती विकेल त्यानुसार त्याचं टॅक्स लायबिलिटी वेगळी कॅल्क्युलेट होणार आहे. सो दिस इज व्हॉट अ ट्रेडिंग चेन लुक्स लाईक. ओके. बघा सोल्युशन काय आहे दुसरं अकबारी ब्रदर्ससाठी अमुक आहे. सो स्टेटमेंट ऑफ GST पेएबल ऑफ एव्हरी स्टेज ऑफ ट्रेडिंग हे किती आहे? आमिर याचा GST पेएबल किती आहे? CGST किती? SGST किती? अकबारींचा CGST SGST हे दोन्ही काढले. मयांकचं आपण कॅल्क्युलेट केलं नाही. का नाही? कारण मयांकने ते अजून सेलच केलेलं नाही आहे. तो जेव्हा सेल करेल तेव्हा त्याला टॅक्स भरावा लागेल. त्यामुळे फक्त इथे अकबारी आणि आमिर या दोघांचंच आपण कॅल्क्युलेट केलं. ओके. पुढे प्रिपेअर बिझनेस टू कन्झ्युमर टॅक्स इनवॉइस युझिंग गिवन इन्फॉर्मेशन. आता हे काय आहे? बिझनेस टू कन्झ्युमर B2B आणि B2C अशा दोन कन्सेप्ट असतात. B2B आणि B2C. बिझनेस टू बिझनेस. बिझनेस टू बिझनेस जेव्हा एखादं ट्रान्झॅक्शन होतं तेव्हा त्याला म्हणतात B2B. शेवटचं सगळं ट्रान्झॅक्शन असतं B2C. बिझनेस टू कस्टमर. म्हणजे एखादा पेन आहे, हा पेन मी डायरेक्ट विकत घेतला कंपनीकडून तर तो होणार आहे B2C. हा होणार आहे B2C म्हणजे बिझनेस टू कस्टमर डायरेक्टली. ओके. आता फॉर एक्झाम्पल ही स्क्रीन आहे. ही स्क्रीन आम्ही कुठल्या तरी बिझनेसकडून परचेस केली आहे. बिझनेसच्याच नावावरती परचेस केली आहे अकॅडमीच्या नावाने. सर आइन्स्टाईन अकॅडमीच्या मालकीची ही झाली. मग आता ही तुम्ही परचेस करताय का ॲज अ कस्टमर? नाही. ही आम्ही परचेस करतोय ॲज अ बिझनेस. म्हणजे हे जे ट्रान्झॅक्शन झालं हे झालं B2B. बिझनेस टू बिझनेस. हा जे काही मॅन्युफॅक्चरर असेल त्यांच्या त्या बिझनेसकडून सर आइन्स्टाईन अकॅडमी या बिझनेसकडे ही स्क्रीन आली. हे झालं ट्रान्झॅक्शन B2B. आणि तुमचं जे आहे हे B2C. मग आता बिझनेस टू कन्झ्युमर जेव्हा होतं त्यावेळी मग तुम्हाला टॅक्स इनवॉइस फाइंड आउट करायचं आहे. मग यामध्ये सप्लायरचं नाव, ॲड्रेस, डेट वगैरे ॲज पर युअर चॉईस तुम्ही भरू शकता. रेट ऑफ मोबाईल बॅटरी, रेट ऑफ CGST, HSN नंबर दिलेला आहे आणि किती पीस आहे तर बाबा 1 पीस आहेत. ओके. रेट ऑफ मोबाईल बॅटरी जर 200 असेल तर तुम्हाला टॅक्स कॅल्क्युलेट करता येतो 6%नी. इट विल बी 12 रुपीज. CGST SGST दोन्ही काय झाले? 12 रुपीज झाले. टोटल GST होणार आहे 24 रुपीज. ओके. हेडफोनसाठी सेम. हेडफोनसाठी CGST SGST झाले 67.5. तुम्ही कुठलंही बिल बघा ज्यामध्ये GST आहे त्यामध्ये CGST SGST वेगळे दिलेले असतात. ओके. मग तुमचा जो काय टॅक्स इनवॉइस आहे हा असा असेल. नाव तुमच्या चॉईसने द्या म्हटलेलं आहे. स्टेट, डेट वगैरे आपण लिहिलं, काहीतरी XYZ नाव टाकलं, डेट टाकली, GST इनवॉइस नंबर काही टाका. जो तुमचा फेवरेट नंबर असेल तो टाका. HSN कोड त्यांनी दिलेले आहेत. नेम ऑफ प्रॉडक्ट, रेट काय असेल, क्वांटिटी काय असेल, टॅक्सेबल अमाऊंट या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. या सिक्वेन्सने आल्या पाहिजेत. त्याच्यानंतर येतात मग CGST आणि SGST. रेट किती होता आणि व्हॅल्यू किती होती. रेट किती होता, व्हॅल्यू किती होती. याची ॲडिशन केली जाते, याची ॲडिशन केली जाते आणि मग टोटल तुम्हाला आडवं कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यामध्ये तुमची टॅक्सेबल अमाऊंट, त्यामध्ये GST, CGST, SGST ॲड करून 224 रुपीज झाले. 750 टॅक्सेबल अमाऊंट ॲड करून 885 रुपीज झाले. हे ॲडिशन करून हे एवढं झालं तुमचं बिल. या बिलापैकी CGST एवढा, SGST एवढा. हे झालं एका क्वांटिटीसाठी. हा क्वांटिटी जर चेंज झाल्या तर हे पण चेंज होणार. मग हे चेंज होणार. समजा इथं 2 झालं. टॅक्सेबल अमाऊंट किती होणार? मग ती होणार 400. रेट तेवढाच राहणार पण टॅक्सेबल अमाऊंट मग त्या केसमध्ये चेंज होणार आहे. पुढे प्रिपेअर B2B टॅक्स इनवॉइस ॲज पर दिस. ओके. पुन्हा तसंच CGST काढा, SGST काढा आणि टॅक्स इनवॉइस बनवा. ओके. स्क्रीनशॉट काढून तुम्ही हे बघू शकता. बघूयात आता काय काय बघितलं आपण. कंपनी प्रोव्हाइडेड AC क्लिनिंग सर्व्हिसेस. त्यांनी एक सर्व्हिस दिली आहे फॉर द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ 56,000. GSTचा रेट होता 18%. कंपनी हॅड पेड GST ऑफ 1550 फॉर इक्विपमेंट्स. व्हॉट इज द आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. ओके. 18% GST आहे. ओके. 18% म्हणजे GST तुम्हाला किती भरायचा आहे? 10080 10,080 रुपीज आउटपुट टॅक्स असणार आहे. मग त्यानुसार तुमची जी व्हॅल्यू येते ही 10,080 रुपीज आहे. ओके.
पेड GST ऑफ 1550, कंपनी हॅड पेड सो अँड सो GST फॉर इक्विपमेंट. आउटपुट टॅक्स काढायचा, आउटपुट टॅक्स डायरेक्टली टॅक्सेबल व्हॅल्यूवरती आपण फाइंड आउट करतो. आउटपुट टॅक्स दिलाय, ITC दिलाय, GST पेएबल किती असेल, दोन्हीचा डिफरन्स हा GST पेएबल असतो. GST पेएबल किती येणार आहे, 2250. आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स मायनस ITC. गिवन स्टेटमेंट इज ट्रू ऑर फॉल्स. ट्रेडिंग बिटवीन GSTIN होल्डर अँड कन्झ्युमर इज कॉल्ड ॲज B2C. बरोबर आहे. GST नंबर बिझनेसला मिळतो आणि आपण कन्झ्युमर असतो. B2C हा ट्रू आहे. सनी एंटरप्राइज परचेस यान ऑफ मार्केट पेइंग सो अँड सो. सोल्ड टू रिया एंटरप्राइजेस कलेक्टिंग 2500 GST. विक्रम ब्रदर्स अँड रिया एंटरप्राइजेस GST ऑफ 3650. देन फाइंड द टॅक्स पेड बाय रिया एंटरप्राइजेस. रिया एंटरप्राइजेसने टॅक्स किती पे केला, तर 3650 मधून 2500 मायनस करा. 1150 एवढा टॅक्स जो आहे हा पे करावा लागला. बोर्ड क्वेश्चनमध्ये बघा, रोहितीचा रिटेलर किती GST भरलाय आणि कलेक्ट किती केलाय, एवढा केलाय. मग इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स जो छोटा असतो तो काय असणार आहे, तो असणार आहे इनपुट टॅक्स. जो मोठी अमाऊंट आहे तो काय असणार आहे, आउटपुट टॅक्स. इनपुट टॅक्स क्रेडिट काय आहे त्याचं, व्हॉट इज हिज इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजेच इनपुट टॅक्स 6500. पेएबल GST काय असेल, पेएबल GST विल बी आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. ओके, बघा आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स इज पेएबल GST. आणि मग SGST CGST काय असेल, हा येतोय 1500. मग ह्याच्या डिवाइड बाय 2 केलं 750 येणार तुमचे SGST अँड CGST. हे तुमचं सोल्युशन. ओके, बघा 2 मार्क्ससाठी क्वेश्चन आलाय, हाफ मार्कला 1 पॉईंट त्यातला असेल.